नमस्कार मित्रांनो काय चाललंय हे नेमकं नेपाळमध्ये? अरे बाप रे बाप, काय धुमाकूळ चालू आहे मित्रांनो तिकडं. काय म्हणजे तिची सरकार पूर्ण एकदम अस्तव्यस्त झालेली. म्हणजे तिथल्या नागरिकांना म्हणजे अरे बाप रे बाप, काय म्हणजे गदा रोळ चालू आहे मित्रांनो तिकडं. अक्षरशः मी तर तुम्हाला खोटं नाही सांगत, असं ऐकलंय की तिथल्या माजी पंतप्रधान त्यांना तर त्यांच्या बायकोला आहे ना जिवंत जाळून मारून टाकलंय. म्हणजे नेपाळमध्ये काय चाललंय मित्र? असं कोणतं संग्राम चालू आहे? असं काय उद्रव चालू आहे इतका खतरनाक? म्हणजे काही देशामध्ये असं बी घडू शकतंय का इतकं भयानक? अरे बाप रे बाप, मी तर हक्का बक्का झालो इमानदारीने पाहून. अरे बाप रे बाप, या अशा गोष्टी घडत राहतात. काय म्हणजे कल्पनाच्या वर झालं मित्र ही गोष्ट. आता काय सांगा तुम्हाला, किती लोकांचे म्हणजे किती युवा पिढीचे म्हणजे जे तरुण मुलं आहे त्यांना आपले जीवाचे प्राण गमावून टाकले तिड त्या याच्यामध्ये. उद्रव चालू आहे म्हणे, हे न्यूजवर काय चालू आहे म्हणजे काही समजानाच नेमकं काय आहे. मित्र काही समजाना, म्हणजे मग दिमाग काम करणार नाही आता. मी म्हणजे दोष देऊ तो कोणाला देऊ, चांगलं म्हणू तो कोणाला म्हणू? त्या जनतेला का तिथल्या सरकारला? म्हणजे किती कैदी जे जलातले ते पळून गेले म्हणतात, कितीतरी हजार. आता त्याची तर आकडा मला काही सांगितला नाही, मला काही माहिती पण नाही. कितीतरी हजार म्हणजे ते कैदी पळून गेले. विचार करा म्हणजे काय. अरे बाप, म्हणजे आता मागे एकदा ते बांगलादेशमध्ये झालं पा, तिथं पण असा संग्राम चालू होता. तिथं पण एकदम तिथली पण आहे ना पंतप्रधान तिला म्हणजे त्याचं देश सोडून जाणं लागलं होतं. हे नेपाळमध्ये पण आता तशीच घटना घडली. तिथली पण आहे ना पंतप्रधान तिला दुसरीकडे पलायन जाणं लागलं. म्हणजे काय म्हणायचं थोडक्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं की म्हणजे स्वतः सरकार चालवणारे तिथले सुरक्षित नाही म्हणजे देश आहे का काय आहे? काय म्हणजे देशात म्हणजे असं काय चाललंय? आतंकवादी घुसल्यासारखाच खेळ झाला आता येतो. म्हणजे इतकं आपल्याकडे पॉवर, इतकं आपल्याकडे बल असताना सुद्धा आपण इतके हताश होतो. अरे बाप रे बाप, असं कुठं कोणत्या देशमध्ये नाही झालं पाहिजे मित्रांनो. ऐकून आणि पाहून तर म्हणजे डोळ्यात अश्रू राहिलेत. किती लोक म्हणजे मृत्यू पावले त्याच्यामध्ये. म्हणजे काही सैनिक सुद्धा मृत्यू पावलेले त्याच्यामध्ये. काही म्हणजे काय म्हणजे तिथले जे हे होते का उच्च दरावरचे मोठे मोठे ते सुद्धा गेलेले. आता माजी पंतप्रधानाच्या बायकोला जिवंत जाळलं म्हणजे काय जोक आहे काय? काय चाललंय? अरे बाप रे बाप, असं कुठंच नाही झालं पाहिजे मित्र, कोणत्या देशामध्ये नाही. आपल्या देशात तर होणारच नाही, पण बाकीच्या बी देशात नाही झालं पाहिजे. यार नेपाळ चांगलं आहे राव. मला काठमांडू मध्ये घटना घडली मित्रांनो, काय म्हणजे जीवाचं रान झालं, पाणी झालं, पाणी जीवाचं ऐकून. एवढं दुःखद घटना ही नेपाळची. इमानदारीने वाईट वाटलं आपल्याला, लय वाईट वाटलं, भयानक वाईट वाटलं.